नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं व्यासं शुकं गौरपदं महान्तं योगीन्द्रमथाशिष श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामृतं च तंत्रोटकं वार्तिककारणं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ब्रह्म नमाम्यहं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे, अज्ञान खंडन। ज्ञानाने अज्ञानाचं खंडन तर करून हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे त्याचं स्वरूप ते सांगून राहिलेले आहे। आत्मा सर्वत्र सर्व जगतामध्ये सर्वत्र सर्व व्याप्त आहे। तेव्हा कालच्या ओळीमध्ये आपण 203 सावित्राची ओळी झाली। तेव्हा सर्वत्र सर्वव्याप्त असलेला हा आत्मा त्याला बघणारा त्याला जाणणाराही तोच, अशा प्रकारचा सांगितला। आज 234व्या ओळीमध्ये ते सांगतात की हा सगळं बनलेला आहे तो दृश्य आहे, तो द्रष्टा आहे। म्हणून स्वयंप्रकाशाय आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश। आपण ते देखावया, तो स्वतःला पाहण्यासाठी निमित्त हा वाचूया नाही जमा। ज्ञानोबा म्हणतात या आत्म्याला दुसरा कोणीही दाखवणारा नाही, तो स्वयंप्रकाशित आहे, तो सगळ्यांना दाखवतो।
तेव्हा कुणामुळे तो आत्मा पाहायला मिळेल असा प्रकार दुसऱ्या कुणाजवळ नाही, म्हणून तो कुणाचंही दाखवण्याचं निमित्त होत नाही. म्हणतात दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने तो पाहायला गेला असा हा स्वयंप्रकाशात्मा ज्याच्या प्रकाशाने हे सगळे जग प्रकाशित झालेले आहे. सर्व गुणापासून तर पर्वतापर्यंत सगळं जेवढे पदार्थ आहेत, प्राणी आहेत, सगळे त्याच्यामुळे प्रकाशित होतात. 235 मध्ये त्याने आपल्याला सांगताय भलतेन दुनियासे. 235 भलतेन विन्यासे दिसत तेनेची दिसे. हा वाचून नसे इथे काही. जेव्हा आपल्याला सांगताय भलतेन विन्यासे, कोणत्याही विन्यास म्हणजे विस्ताराने, कुठल्याही पद्धतीने पाहतो. हा जो दृश्याचा विस्तार आपल्याला सगळ्या विश्वामध्ये दिसतोय, ग्रह तारे, जग, या जगातले अनेक प्रकारचे सजीव आणि निर्जीव पदार्थ, हा सगळा तो वाटण्याचा विस्तार आहे. म्हणून विन्यासे दिसत तेनेची दिसे. तेव्हा एवढा मोठा विस्तार आहे त्याचा की तो त्याच्याच विस्ताराने आपल्याला दाखवू शकतो. आत्म्याच्या सत्तेनेच आपल्याला हे जगही पाहता येतं. जगाचं दर्शन आपल्याला पाहायचं असलं, जगाचं हे विस्तीर्ण असं अफाट दर्शन जर कोणी घ्यायचं असलं तरी आपल्याला आत्म्याशिवाय दुसरा कोणी नाही. हा वाचून नसे येथे काय, आत्म्या वाचून दुसरं काहीच नाही या जगामध्ये. महाराज हा जो ज्ञानाचा उद्देश आहे, या अफाट अशा विस्तारामध्ये जितक्या वस्तू, जितके प्राणी, जितके जे काही येईल ते सगळं आत्म्याचं रूप आहे असं ज्ञानवा समजायला. ज्ञानवा म्हणतात हा जगाचा विस्तार एवढा मोठा आहे आणि त्याने या विस्तारामध्ये, या नानात्वामध्ये, या अनेकत्वामध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्ही विसरले. वासना आत्मा सगळा, पण ज्ञान आणि अज्ञान हे आमच्या दृष्टीने, जाणणाऱ्याच्या दृष्टीने. ज्ञान किंवा तो भगवान सर्वत्र सर्वव्याप्त तो आत्मा आहे, म्हणून त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं बघा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा असा नायक हा भगवान आहे, तो आत्मा आहे. तेव्हा आत्मा हा असा अति विशाल आहे. तेव्हा सगळ्या विस्ताराला कारणीभूत तोच, आणि म्हणून त्या विस्तारामध्ये आपल्याला काही चांगलं, काही वाईट, काही आवडतं, काही नावडतं, अशा प्रकारच्या आवडी निवडी आमचं तयार होतात. समजायला या आवडी निवडी होण्यासाठी त्या भगवंताचं काहीच नाही, त्या आपल्याचं काहीच नाही. हे आमच्या मनाचं गगळेपण आहे. अंतःकरणामध्ये अज्ञान राहिला असल्यामुळे आम्हाला हे आवड निवड मोह प्राप्त होतात. उदाहरण असं दिलंय की समजा एखादा प्रचंड गुण असतो, तो गुण अनेक ठिकाणी पसरत होतो. त्या गुणाचं गुण एकच असतं.
ज्याप्रमाणे एकच वेल असा विस्तार पावतो आणि वाट दिसतो आपल्याला, त्याप्रमाणे तोच एक आत्मा अशा या वेलीसारखा पसरलेला आहे सगळ्या विश्वामध्ये. सगळा आत्माच आहे हा मुख्य ठसा आपल्या डोक्यामध्ये बसावा म्हणून आपल्याला वारंवार समजले. त्याला दृष्टांत आता दोन देतात. म्हणतात 241 मध्ये त्यांनी सांगितलं की आता दृश्यपणे दिसो की दृष्टा होऊन असो तरी हा वाचून याची सोय नाही होते. तो दृष्टा असो दृश्य असो काही असो त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. हा 240 विषय ज्ञानी दृष्टांताने आपल्याला सांगितलेला. गंगा गंगपणे वाहो की सिंधू होऊन राहा तरी पाणी पडा लागला हो ते देखो की. हा सोपा दृष्टांत आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की गंगा नदी जोपर्यंत वाहत असते तिचं ते पाणी वाहत असतं तोपर्यंत आपण त्या प्रवाहाला आपण गंगा म्हणतो. परंतु जेव्हा ती समुद्रात जाऊन मिळते आणि त्या समुद्रामध्ये मिसळून जाते ते पाणी येऊन जातं समुद्रात, त्यावेळेलाही गंगा आणि सिंधू म्हणजे समुद्र दोन्ही पाणीच असल्यामुळे पाण्यात पाणी मिसळून जातं आणि एकरूप होऊन जातं पाणी. मग पाण्याला गंगा ओळखता येत नाही. तसा दृश्य आणि द्रष्टाचा स्वरूप आहे. हा जो द्रष्टा आत्मा आणि हे दृश्य सगळं जगत, या दृश्य जगताला आपण गंगेप्रमाणे समजायचं आणि बदलतंय सारखं वाढतंय सारखं. आणि हेच वाहणारं जे दृश्य जगत जेव्हा विलीन होतं तेव्हा ते त्या आत्म्यामध्ये जात. तेव्हा दृश्य आणि द्रष्टा दोन नाही. आणि आत्म्याच्या बाबतीत ते नाहीच आहे, तिथं ती त्रिभुतीच नाहीये. म्हणून आपल्याला सांगताय की हे सगळं जे आहे ते आत्मस्वरूपच आहे. त्याचा दृष्टांत अगदी सोपा आहे. म्हणतात 242 शिजावे की विघरावे, शिजावे की विघरावे हे अप्रयोजक आधारे धृतपणे नव्हे अनादिसे. शिजावे की विघरावे हे अप्रयोजक आधारे धृतपणे नव्हे अनादिसे. सोपा दृष्टांत आहे. त्याचा दृष्टांत घेतला धृत म्हणजे तूप शिजलेला असो नंतर वितळलेला असो पातळ असो. शिजलेला तूप गोळा असतो, तेच तूप वितळलं की पातळ होतं. पण तूप म्हणून त्याचा काही दुसरा बदल होत नाही, तूप तूपच राहतं. धृतपणे नव्हे अनाशक्ते. धृतपणे म्हणजे तुपाच्या स्वरूपामध्ये राहतं, ते दुसरं काही होत नाही. तसा हा आत्मा द्रष्ट्याच्या स्वरूपात असो नाही तर दृश्याच्या स्वरूपात असो. दृश्य हे पातळ झालेलं तूप आणि द्रष्टा हे शिजलेलं तूप समजायचे. तेव्हा द्रष्टा असो नाही तर दृश्य असो त्या आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. दुसरं त्या शिजलेल्या तुपाचं आणि पातळ तुपाचं स्वरूप एकच राहतं, तूपच येते. मग 243 दृष्टांत देऊन सांगतायत. हे एवढ्यासाठी देत आहे की सगळं 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 जे आहे ते आत्मस्वरूप आहे. जो आत्मा आपल्या देहात आहे तोच आत्मा सगळीकडे पसरलेला आहे. आत्मस्वरूपाची दृष्टी तुम्हाला यावी म्हणून हे आपल्याला वारंवार सांगायला आहे. दृष्टांताने पटवून घेऊन राहिले. बरं, मग पुढचा दृष्टांत ज्वाळा आणि बंधू कालचा दृष्टांत आहे, परंतु थोडासा भाग दिला.
ज्वाला आणि वन्ही न लेखिती दोन. वन्ही म्हणजे अग्नी आणि ज्वाला म्हणजे वरच्या शिखा. ज्वाला न लेखिती दोन, त्या दोन वेगळ्या मानता येत नाही. तो जो अग्नी असतो तो अग्नी आणि त्याच्यावरच्या त्या ज्वाला दोन नाहीये. वन्ही मात्र म्हणून आन नव्हे चिकी, तो वन्हीच आहे. आन नव्हे म्हणजे दुसरं कोणी नव्हतं. आता या दृष्टांतामध्ये आणि वरच्या तुपाच्या दृष्टांतामध्ये फरक असा झाला. तूप शिजलेलं आणि विरघळलेलं म्हणजे पातळ झालेलं. इथं वन्ही आणि ज्वाला, इथं विरघळणं शिजणं नाहीये. इथं प्रकार वेगळा आहे. वन्हीतूनच त्या ज्वाला प्रगट होतात. म्हणून आपल्याला म्हणत आहे वन्ही आणि ज्वाला एकच आहेत. त्या एका त्या ज्वाला जेवढ्या वर दिसतात आपल्याला त्या अग्नीतूनच प्रगट झालेल्या आहेत. तिथं प्रगट होणे तसं जे पातळ होणे पहिला ते त्या शिजलेल्या तुपातूनच बाहेर येतात. तेव्हा धर्म आपल्याला या उदाहरणातून असं सांगतात आता की आम्हाला ह्या आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि आमची सगळी खटपट तेवढ्यासाठी हो. जेव्हा हा ग्रंथ तेवढ्यासाठीच आपल्याला सांगून राहिले. अमृताचा अनुभव आम्हाला देण्यासाठी ते सांगून राहिले. हा अमृताचा अनुभव म्हणजे आत्म्याचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून झालेलं सांगून राहिले. म्हणतात आत्मानुभव आम्हाला काय येत नाही. मग जर हे सगळं जगत, सगळे पदार्थ, सगळे प्राणी, सगळं जर आत्मस्वरूपच आहे तर मग मी आत्मस्वरूप आहे असं का म्हणत नाही? वास्तविक आपल्या देहामध्ये आत्मा आहे, पण आपण असं कधीच म्हणत नाही की आत्मस्वरूपात आहे किंवा मला आत्मस्वरूप प्राप्त झालेले आहे. आपल्याला समजावे त्याच काय कारण असेल की आम्हाला आत्मा लाभलेला आहे, आम्ही आत्मस्वरूपामध्ये का नाही? त्याच कारण सांगतात अविद्या आणि वृत्ती. आमच्या अंतःकरणामध्ये अविद्या भरलेली, अज्ञान भरलेले, माया भरलेली आहे आणि या अविद्येमुळे आम्हाला जखडून टाकलेले, पकडून ठेवलेले. वास्तविक ती काही नाही बरं. जी अविद्या किंवा माया आहे ना ती अनिर्वचनीय म्हणजे आहे नाही याच्या पलीकडची वेगळी. जसा अंधार, अंधार कोणाला पकडू शकतो का? कोणाला काहीच करू शकत नव्हतं. का बरं भीतो म्हणून अंधाराला भिण्याचं काम काय? तो अंधार काय मार्ग करतो का? त्याच्यामुळे कुठल्या हाताने काहीच नाही त्याच्यामुळे होतो, तरी पण आम्ही त्या अंधाराला भितो. तसं म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये हे जे अज्ञान आहे, अविद्या आहे, माया आहे आणि या अविद्येने, अज्ञानाने आम्ही बांधलेलो आहोत आणि त्यामुळे आमचा तो आत्मा झाकला गेलेला आहे असं म्हणतात. अविद्या, अज्ञान, माया या ज्या गोष्टी आहे ना त्या नाही, त्यांनी झाकला कसं गेला आत्मा? आत्मा झाकला जातो कोणाकडून? पण आमच्या अंतःकरणामध्ये मात्र त्या गोष्टी भरलेल्या आहेत. वास्तविक आत्मा सदैव प्राप्त आहे आम्हाला. ही अविद्या तरी काही वेळेला असते नसते, अज्ञान असतं नसतं, परंतु आत्मा अखंड आहे.
मग असा अखंड असणारा आत्मा कधीतरी थोडा वेळ तरी किंचित तरी आपल्याला तो प्रगट होऊन कळला पाहिजे ना, असं नाही. तेव्हा आत्मा कळण्यासाठी आधी एक गोष्ट ज्ञानू आपल्याला सांगताय की एक गोष्ट तुम्ही निश्चित ठरवा. हे जे तुम्ही पाहताय जग, हे पाहिलं जाणारं जगत आपल्याला खरं वाटतं. हे जे दृश्य आहे, जगताचं हे जे दृश्य आहे ते आम्हाला खरं वाटतं. वास्तविक दृश्य खरं नाही, त्या दृश्याच्या आत जे चैतन्य आहे ते खरं आहे. पण ते चैतन्य मला दिसत नाही. आम्हाला दिसत ते आकार, रूप, रंग, विविधता, नाना प्रकार, आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे सगळं जगत जे आहे ना तेच खरं आहे, जे दिसत ते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगतायत की आधी तुम्ही हे ठरवा की तुम्हाला दिसणारा हा जगताचा भास खोटा आहे, हे ठरवा. त्याशिवाय आत्म्याकडे आम्हाला जाताच येणार नाही. आमच्या अंतःकरणामध्ये हा जगताचा जो पसारा आहे ना, संसाराचा पसारा, प्रपंचाचा पसारा, कर्मांचा पसारा, हे जे काय आहे ना ते खरं आहे. मग ते जर खरं असेल तर मग आत्म्याला तुम्ही खोटं म्हणतात. आणि तुम्हाला जर आत्मा खरा वाटत नसेल तर तो भेटेल कसा? तेव्हा पहिलं कर्तव्य आपलं हे आहे की आधी आपल्याला हा आत्म्याचा विचार सांगणारा वेदांत कळला पाहिजे, शास्त्र कळलं पाहिजे. आता ते शास्त्र वेदांत वगैरे ते ज्ञानी लोकांचं काम, पण निदान आपला समस्त बदलला पाहिजे ना, समजूत बदलली पाहिजे ना. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, हा जीव धारित नसतो. अरे तू आत्मा नाही ना, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे आत्मा. आणि म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात की आम्हाला ही जे कर्तव्यजन्य बुद्धी, कर्तव्यजन्य बुद्धी म्हणजे कर्तव्य करण्याची जी बुद्धी आमच्यामध्ये आहे, आमचं कर्तव्य करायचं आहे, आमचं कर्तव्य करायचं आहे, ही कर्तव्यजन्य बुद्धी जी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तिच्यामध्ये क्लेश होते, दुःख होते. आम्ही भेद दृष्टीने जगाकडे पाहतो. जगामध्ये जे विविधत्व आहे, नानात्व आहे, त्या नानात्वामध्ये अनेक प्रकार आहेत असं पाहतो. आणि त्यामुळे मग आमची बुद्धी किंवा मन हे सुद्धा फळून जात. मनाचा असा फैलाव झाला नाही झाला आमच्या अंतःकरणामध्ये, ते मन तुम्हाला कधीही आत्मदर्शनाकडे घेऊन जाऊ शकते, बुद्धी तुम्हाला तो विचार देऊ शकते. म्हणून आत्म्याकडे जाण्यासाठी मनाची एकाग्रता तेव्हा बाबांनो, जग कल्पित आहे, आत्मा सत्य आहे, त्या सत्य आत्म्याला ओळखा असं ज्ञान आपल्याला वारंवार सांगतात. हाच उद्देश ज्ञानोबांनी त्या चांगदेव महाराजांना केलेला आहे. चांगदेव 65 नवी ओवी अशीच आहे. ज्ञानोबा चांगदेव महाराजांना सांगतायत, जेवी नाम मात्र उघडे, एरवी सुतचे ते उघडे, का माती मृभांडे जिया करी. दोन दृष्टांत या ओळीमध्ये ज्ञानोबांनी चांगदेवांना आठवले. अरे चांगदेवा, हे जे वस्त्र आहे, म्हणजे वस्त्र, हे जे वस्त्र आहे ते वस्त्र म्हणजे काय समजतो तू? आणि आपण सुद्धा आम्ही वस्त्राकडे पाहिलं की आम्हाला त्याचा रंग, त्याचा पोत, त्याची लांबी रुंदी, म्हणजे आमचं सगळं लक्ष आकाराकडे असतं. ज्ञानोबा म्हणतात त्या वस्त्रामध्ये सुताशिवाय दुसरं काय आहे रे?
आधी सूताला बोलणं, सूत आहे हे सगळं, वस्त्र म्हणजे काय सूत आहे, आणि ते आढळून उभे धागे एकत्र केले की वस्त्र होतं. तेव्हा वस्त्राकडे पाहत असताना आमचं लक्ष सूताकडे नसतं. वस्त्राकडे पाहताना आम्ही त्या वस्त्राचा आकार, रंग, रूप वगैरे हेच पाहतो, परंतु जे मूळ आहे त्या वस्त्राचं ते म्हणजे सूत, ते सूत आम्ही लक्षातच घेत नाही. तसं ह्या जगाचं हे बाह्य स्वरूप जे आहे ना, हे नाना प्रकारच्या विविध अशा रंग, रूप, आकारांनी भरलेले आहे, आणि याच्यामध्ये असलेले जे आत्मचैतन्य ते आम्ही पाहतो. हे सुतच हे वगैरे. किंवा दुसरं उदाहरण देतात का माती मृत भांडे जी आपली, आपण मातीचं भांड पाहिलं, मडकं पाहिलं, कोणते भांड घ्या मातीचं किंवा मातीचं, मातीची भांडी पाहत असताना आपण त्या मातीच्या आकाराकडे, त्या भांड्याच्या आकाराकडे, त्याच्या वजनाकडे, त्याच्या स्वरूपाकडे पाहतो. गागर, नाना प्रकारचे आकार बनवतात, ते आकार भिन्न येतात, परंतु त्या सगळ्या मडक्यांमध्ये मुख्य जे आहे ती मातीची नाव, मातीमुळे ती मडकी बनली सगळी, म्हणजे मूळ त्या सगळ्या मडक्यांचा आधार असलेली माती आहे. मडक्याला पाहत असताना आम्ही मातीचा विचारच करत नाही, आम्ही त्या मातीच्या भांड्याला, त्याला दिलेला आकार, त्याचं काय जे स्वरूप आहे तेच पाहत असतो, त्याचं नाव, त्याचा आकार, त्याचं रूप. तात्पर्य मृत भांड म्हणजे मातीचं भांड हे मातीशिवाय दुसरं काहीच नाही, म्हणून माती ओळखा आली. तात्पर्य हे ज्ञान आपल्याला वारंवार असं एवढ्यासाठी सांगतात की अरे तुम्ही आत्म्याला ओळखा, मूळ आत्मा आहे सगळ्या ठिकाणी, ते आत्मचैतन्य सगळीकडे भरलेले आहे, ते ओळखा. म्हणून आम्हाला जे कल्पित आहे, जे मिथ्या आहे ते खरं वाटतं, तो घट खरा आहे, आणि माती आम्हाला माहिती नाही, मातीकडे लक्षच नाही आमचं. वास्तविक माती खरी आहे आणि घट कल्पित आहे, मातीला आलेला आकार घट येणार, तीच माती आहे, परंतु तिला आकार दिला त्या कुंभाराने, म्हणून तो घट झाला, मडकं झालं. तेव्हा मडकं हे कल्पित आहे, आकार कल्पित आहे मातीवरचा, आणि माती खरी आहे. तसं ह्या जगताचं हे जे बाह्य स्वरूप आहे, आपल्या देहाचं हे स्वरूप आहे, या प्रपंचाचं, या संसाराचं हे जे चित्र आहे हे कल्पित आहे, मूळ चैतन्य एकच आहे आपल्याच्या सगळं. या ज्वाला आणि अग्नीच्या दृष्टांतामध्ये ज्ञान आपल्याला त्या ज्या ज्वाला दिसून राहिल्या तिकडे आमचं लक्ष जातं, खाली अग्निगोळ आहे तिकडे पाहतच नाही. तेव्हा प्रकाश देणारा, उष्णता देणारा अग्नी आहे, आणि त्याच्यामुळे त्या ज्वाला भडकत आहेत, त्या पहा असं ज्ञान. 244 येते. या 244व्या ओळीमध्ये ज्ञान म्हणतात तैसे दृश्य का दृष्टा, त्याप्रमाणे दृश्य असो नाही तर द्रष्टा असो, या दोन्ही दशा बांधता. आता हा जो 244 मधला जो विषय तो आता आपल्या सगळ्या लोकांना कळला पाहिजे इतकं महत्वाचं आहे. हा विषय काय चालले आता, तैसे दृश्य का दृष्टा, या दोन्ही दशा बांधता. पाहता एकी काष्टा स्फूर्ती मात्र तो, पाहता एकी काष्टा स्फूर्ती मात्र तो. म्हणतात हे जे दृश्य आहे ना, आणि हा जो द्रष्टा आहे ना आत्मा, आपल्याकडे त्याला आत्मा द्रष्टा आहे, आणि हे सगळं जग त्याच दृश्य आहे.
वास्तविक ते दृश्यही तोच आहे, आत्माच आहे, आणि द्रष्टाही आत्मा आहे. पण ज्ञानोबांनी आता इथं काय सांगितलं, या दोन्ही दशा बांधतात. या दोन्ही दशा ज्या आहेत, द्रष्टा आणि दृश्य, या ज्या दोन दशा त्या आत्म्याला आपण लावतो, या दोन अवस्था आपण त्याला पाहतो, ते बांधवटे म्हणजे व्यर्थ आहे. जसे बांधवटे बैलाचे निर्माण नसते तसं हे व्यर्थ आहे. तो द्रष्टाही नाही, दृश्यही नाही. तसं पाहिलं तो एकच एक आहे ना, दोन कसे होतील ते? द्रष्टा आणि दृश्याच्या मध्ये दोन झाले ना, आणि आत्मा तर एकच आहे, हे ब्रह्म एकच आहे. म्हणून आपल्याला असं म्हणतात की दृश्याकडेही तोच आहे आणि दृष्ट्यामध्ये तोच आहे, परंतु हे दोन्ही जे प्रकार आहेत हे व्यर्थ आहेत. व्यर्थ अशा दृष्टीने आहे की तुम्ही ही जी नावं दिली त्याला द्रष्टा आणि दृश्य, ही तुम्ही दिलेली नाव आहे. तो म्हणतो मी द्रष्टाही नाही, दृश्यही नाही. चला, मी एकच माझ्या ठिकाणी आहे, बस. तुम्ही मला द्रष्टा म्हणा, दृश्य म्हणा, काही म्हणा, मी सगळीकडे पसरलेला एकटा एक आहे. एकत्वामध्ये असलेला हा आत्मराज द्रष्टाही नाहीये आणि दृश्यही नाही, म्हणून वागणूक आहे. असं आपल्याला फार हा वेगळा विचार आहे. आतापर्यंत आपण जो विचार करत आलो की दृष्टा आत्मा, दृश्य आत्मा आहे असं म्हणत आलो, पण आता आपलं हे जे ज्ञानाने बदलून टाकलं. आत्म्याचा विचार करत असताना भेद दृष्टी नको, आणि द्रष्टा आणि दृश्याच्या मध्ये भेद येणार. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य ज्याला पाहतो ते भेद झाला ना. पण आत्म्यामध्ये असा भेदच नाही. तेव्हा वांझोटा हा जो शब्द आहे ज्ञानवानी त्या दृष्टा आणि दृश्याला वापरलेला, तो फार मार्मिक असा आहे. हे कळणं फार 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 धर्मवंतात महत्वाचं आहे. हे आत्मा दृष्टाही नाही, दृश्यही नाही. चला, आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या मुलांमध्ये आपल्याला ते सांगत आले की हे सगळं त्याच स्वरूप आहे, दृश्य म्हणून, आणि तो द्रष्टा रूपाने तोच आहे म्हणून. आणि आता ज्ञानाने असं मला आपल्याला सांगून टाकलं की हे तो द्रष्टाही नाही, दृश्य नाही. चला, आता आपण ठिकाणावर आलो आणि यायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण आत्म्यामध्ये द्रष्टा आणि दृश्य अशा द्वैतातून पाहत होतो. आता ज्ञानोबा म्हणतात की तो दृष्टाही नाही, दृश्य नाही, तुम्ही दिलेला नाही त्याला विनाकारण. तो जर सगळीकडे पसरलेला आहे तर तो कुणाला पाहिजे? कुणाला पाहिजे? तो जर झाड झाला, पक्षी झाला, प्राणी झाला, सगळा तो झाला, मग तो कोणाला पाहिजे? म्हणून दृष्टीपणा त्याच्या ठिकाणी नाही. आणि दृश्य कोणाला पाहिजे? मग दृश्य तरी कुठून झालं? तेव्हा दृश्य आणि द्रष्टा हे तुमचे भाव आहेत. म्हणून द्रष्टा आणि दृश्याच्या दृष्टीनं आत्मा वांझोटा आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, काही नाही. फार महत्वाचं आहे. आणि आता पहा आपल्याला आपण द्रष्टा आणि दृश्य ही जी आपल्या ठिकाणची गोष्ट आहे, जीवाच्या ठिकाणी, मनुष्याच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य ही पंचेंद्रियांनी होणारी त्रिपुटी आहे. डोळ्याची त्रिपुटी, कानाची त्रिपुटी, जिभेची त्रिपुटी, नाकाची त्रिपुटी, स्पर्शाची, हातापायाची त्रिपुटी. तेव्हा आमचे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या पंचज्ञानेंद्रियांनी आमच्या 5 प्रकारच्या त्रिपुट्या होतात. आणि पदार्थ तर असंख्य आहेत जगामध्ये. प्रत्येकाचे विषय भिन्न आहेत. डोळ्याचा विषय रूप आहे, पण रूप किती प्रकारचं आहे? मग ही रूपाची जी त्रिपुटी आमची, डोळा द्रष्टा, दिसणारं रूप जे दिसतंय आम्हाला ते दृश्य,
आणि त्याचं ज्ञान. तेव्हा द्रष्टा दृश्य दर्शन ही जी आमची डोळ्याची त्रिपुटी होते, तशी कानाची शब्द, कानाचा विषय. किती कोटी शब्द आहेत, किती प्रकारच्या भाषा आहेत, शब्द काय एक आहे का? मग किती त्रिपुटी आहेत. तसंच वास, नाकाची त्रिपुटी आहे. तर ह्या नाकाच्या त्रिपुटीमध्ये असंख्य प्रकारचे वास आहेत, कितीतरी प्रकारचे वास आहेत. जीभ ही रसना, ही चव घेते, पण तू किती प्रकारच्या चव आहेत जगामध्ये. तेव्हा या असंख्य अशा चवी, असंख्य असे दृश्य, असंख्य असे वास, ही जी ज्ञानेंद्रियांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनंत आहेत. आणि या अनंताच्या पसाऱ्यामुळे आमचं मन, आमची बुद्धी विशाल झाली, पसरली. अरे काय आश्चर्य. आम्ही याला विद्वान समजतो, पण त्याला जास्त शब्द माहिती आहे की नाही. का विद्वान आहे, किती शब्द येतात बघा त्याला. हो, तो किती पदार्थांची चव घेऊन बसलाय बाबा. आपण खाल्लेले असे पदार्थ त्याने खाल्लेले आहेत, असे फळं खाल्लेली आहेत, काय नाना प्रकार खाल्ले त्याने. म्हणजे तो जास्त श्रीमंत आहे. म्हणजे आमच्या अशा काही कल्पना होऊन बसलेल्या आहेत. ज्ञानेंद्रियांच्या या त्रिपुटीमुळे आमच्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे अहंकार निर्माण झाले. आणि अहंकारामुळे मग आम्ही हे जे खरं तत्व आहे ते विसरून जातो. ज्ञानो आपल्याला ते सांगणारे की अरे हे सगळं विसरा. त्या आत्म्यामध्ये तो दृश्य नाही, दृश्य नाही, ती त्रिपुटीच नाही त्याला. आणि तुम्ही ह्या अनंत त्रिपुटीमध्ये फिरून राहिले, मग तुम्हाला आत्म्याचं स्वरूप कसं कळेल. आत्मा दृष्ट आहे नाही, दृश्य नाही, तो वांगोटा आहे असं जेव्हा ज्ञानोबा म्हणतात, तेव्हा याचा प्रसार की आमच्या ह्या ज्ञानेंद्रियांच्या ज्या त्रिपुट्या आहेत त्यातून तरी मुक्त व्हा असं ज्ञानोबा आपल्याला सांगितलं. तेव्हा सगळ्या प्रकारच्या त्रिपुटीतून मुक्त झालेला जो असतो तो जीवनमुक्त. जीवनमुक्त त्याला म्हणावं की तो कुठल्या आता त्रिपुटी सापडत नाही, कुठल्या इंद्रियाच्या, तो जीवन. म्हणतात जीवनमुक्त व्हायचंय का तुम्हाला, त्रिपुटीतून सुटाना बाजूला व्हा बाजूला. आणि या त्रिपुट्या आम्हाला वेढून टाकतात. ते जे पदार्थ आम्ही पाहतो, ते पदार्थ ऐकतो, ते जे 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 या ज्ञानेंद्रियांनी आपण जे विषय घेतो बघतो, त्या विषयांची गोडी लागते, नाही तर त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो. हे खरं. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये दोन भाव नेहमी तयार असतात, चांगलं वाईट. चांगलं असलं प्रेम गोडी, वाईट असलं तिरस्कार द्वेष मत्सर. अरे मग तुमचं अंतःकरण स्वच्छ कधी होणार. अंतःकरणाची स्वच्छता शुद्धता सात्विकता कधी येणार. म्हणतात आपल्या ह्या असल्या अंतःकरणामुळेच आम्हाला तो आत्मा असूनही समजत नाही. म्हणतात जेवढा जेवढा दृश्य असा हा संसार आहे, हा संसारच आहे. प्रकारचा सगळ्या नाना प्रकारच्या गोष्टी चालू आहे ना. संसार म्हणजे काय, ज्यामध्ये असंख्य घडामोडी चाललेला तो संसार. नाना प्रकार चालू असतात संसारामध्ये. म्हणून मला आता सांगतायत की संसार बघावं तर लागेल त्यांना. आता संसारामध्ये जन्माला आलो आम्ही, त्या प्रपंचामध्ये जन्म झाला आमचा, मग तो बघावं तर लागेलच ना. बघा, करावं लागतो तो इलाज नाही. मुलं बाळा झाली, प्रपंच वाढला, सगळं करा. म्हणतात बघा संसार करा.
पण करतच राहणार का? जसं तुम्ही जेवायला बसता, जेवण्याच्या पूर्वी पहिला घास घेता, भूक असते, मग पटापटा पटापटा दुसरे भराभरा घास चालले, मग खातच बसता का तुम्ही? पोट भरलं की मग बंद करता ना. अरे केव्हा तरी या संसारामुळे तुमचं काही पोट भरतं का नाही? करतच राहणार संसार मरेपर्यंत, आणि करतात लोक. मरणाला टेकतात तरी संसाराच्या गोष्टी बोलतात. आता काय सांगा, पहा तुम्ही काय म्हाताऱ्यांना, त्या म्हाताऱ्यांच्या जवळ जर आपण गेलो बसलो ना, तर त्या संसाराच्या गोष्टी बोलतात. मला तर फार चांगला अनुभव गेला. मला वाटलं वा, हा बाबा आला ना, बाबाला मी आधी विचारून घेतो, बाबा तुमचं वय काय? मग ते बाबा सांगतात, माझं आता आयुष्याच्या वर गेलं, मग तर चाललंय आता. असं जेव्हा वय ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं, अरे वा, भाग्यवान मनुष्य हो, केवढं वय लागलंय बघा यांना. मग बाबा, आता तुमचं इतकं वय झाल्यानंतर तुमच्या काही इच्छा आता राहिल्या नसेल ना? हो, असं कसं म्हणतात बाबा, आमच्या कितीतरी गोष्टी अजून राहिलेल्या आहेत. ते म्हणतात आमच्या कितीतरी गोष्टी अजून शिल्लक आहेत करायच्या, प्राप्त करायच्या. आता बाबा त्या कधी होतील पुन्हा? तुमचं वय म्हणे आता इतकं झालं, आणि तुम्ही म्हणतात अजून पुष्कळ गोष्टी मला करायच्या राहून गेलेल्या आहेत, मग कधी करणार तुम्ही? हे बाबू, आम्ही तर करूनच राहिलोय त्या, आणि ते काही सुटणार नाही आमचं. हे करणं जे आहे ना, ते सुटत नाही. म्हणून संसार हा करतच राहतो मनुष्य. त्या संसारामधून सुटण्याचं तो नावच घेत नाही. असं जर आहे तर तो संसार त्या माणसाला पूर्णपणे बाजूला सारतो. जा बाबा, आता बस झाला, थकला आता तो. संसार संस्कृ म्हणजे जन्म देणं, सृजन होणं, निर्मिती होणं. संसाराची निर्मिती सतत सुरू आहे. संसार बंद झाला नाही, संसार जनामध्ये चालूच राहील. पण माणसं येतात, बुडतात त्या संसारामध्ये, तिथेच मरतात, चालले संसार वाहत राहतो. ज्ञानवंता अरे पुरेला आता बोललं, बाहेर यायला जरा त्या संसारातून बाहेर निघाला तर निघणार कसे? निघत नाही बाबा. एक उदाहरण देता बरं का. एकदा नदीला पूर आला, काठ नदी हो, त्या नदीमध्ये असं काळ असं घोरी सारखं काहीतरी वाहत होत. हा पाहणा काठावर उभा होता, उन्हाळा होता. त्याने पाहिलं काय काळ काळ असं वेगळं होऊन राहिलं बा. कोणाची गुंगडी गुंगडी तर नाही, त्या गाठोडं मिठोडं तर नाही, म्हणून त्याला मोह निर्माण झाला आणि संसाराचाच मोह निर्माण झाला. म्हणून त्याने उडी टाकली पुरामध्ये, गेला पोहत पोहत तिथपर्यंत. आणि ते एक अस्वल होत. आता त्या अस्वलाने याला पकडलं. बरोबर आहे, त्या अस्वलाला वाटलं बरं झालं मला सोडायला आला हा, त्याला पकडलं. आता लागला बुडायला. आता याची जवळ त्याचे माणूस डोकं बसलेला आहे तो अस्वल. याचे हात काय काम करतो, काय काम करतो पोहण्याचं. हा त्या काठावर उभ्या असलेल्या लोकांना ओरडून सांगतोय, अरे या अस्वलाने मला पकडलं रे, पकडलं. मी आता बुडतो रे, बुडतो. धावा रे धावा. ते म्हणाले, तुला कोणी सांगितलं होतं त्या अस्वलाला पकडायला? अरे ने मला मोह झाला होता, काहीतरी गाठोड असेल म्हणून, आणि त्या मोहामुळे मी त्याला पकडायला गेलो, तर त्यानेच मला पकडलं. हा संसार असाच आहे. हा संसार दुरून आपल्याला
मोहित करतो आणि पडतो आपण संसारामध्ये आणि तो संसार आपल्याला पकडतो मग. आणि आम्ही म्हणतो संसाराने पकडलं रे पकडला, आता बुडालो संसारामध्ये. तात्पर्य असं की ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे विकार आहे ते आमच्या अंतःकरणात असल्यामुळं आम्हाला या संसाराचं खरं चित्र कळत नाही, असं ज्ञान आम्हाला सांगायला. हा सुंदर दृष्टांत दिलाय हा ज्ञानोबांनी आपल्याला. तेव्हा द्रष्टा आणि दृश्य हे सगळं खोट आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगावे. आता ही 245वी ओळ येते. या ओळीमध्ये आता ज्ञानोबा आपल्याला सांगावे, ये स्फूर्ती कडून नाही स्फूर्ती मात्र वाचून तरी काय देखो नाही देखो तो असे. हा सुंदर ओळ आता येईल. ज्ञानेश्वर मला सांगावे, ये स्फूर्ती वाचून, स्फूर्ती म्हणजे जिथून काहीतरी उगम होतो, ज्यातून प्रसव होत, ज्यातून निर्माण होत, तिला स्फूर्ती म्हणतात. या स्फूर्तीकडून नाही स्फूर्ती मात्र वाचून ज्ञानोबा म्हणतात, ही जी स्फूर्ती आहे, हे जे स्फुरण आहे ज्ञानाचे, तेव्हा या स्फूर्तीमध्ये द्रष्टा आणि दृश्य नाहीये, केवळ ज्ञान आहे. स्फूर्ती ही ज्ञानमय असते. स्फुरण जे होतं आपल्याला ते ज्ञानरूप असतं. त्याच्यामध्ये द्रष्टा दृश्य भाव नसतो ज्ञानामध्ये. ज्ञानोबा म्हणतात, जर तो द्रष्टाही ज्ञान आहे आणि दृश्यही ज्ञानच आहे, कारण ते चैतन्य आहे आत्म्याचं. आणि आत्मचैतन्य जे आहे ते द्रष्टा दृश्य भावाने तुला दिसत, परंतु ते ज्ञान स्वरूप असत, जाणणार असत. म्हणून आत्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान स्फुरण रूपाने प्रत्येकाजवळ आपल्याजवळ. आपल्याला जे दिल्या प्रकारची स्फुरण होतात, स्फूर्ती येते, ती आत्म्यामुळे येते, आत्म्याच्या ज्ञानामुळे येते. चटकन आपल्याला कळतं की नको आहे, चटकन आपल्याला कळतं की हवं आपल्याला. तेव्हा हवं नको सार असार वगैरे या ज्या गोष्टी आहेत, या ज्ञानामुळे आपल्याला कळतात आणि हे ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये आत्मा देतो. आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी विवेकशील विचार करणारी जी बुद्धी आहे, त्या विवेकशील बुद्धीमध्ये हे आत्म चैतन्य असतं आणि म्हणून ती बुद्धी आपल्याला चांगल्या आणि वाईटाचा संदेश देत असते सांगते. तात्पर्य असं की ये स्फूर्ती कडून नाही स्फूर्ती मात्र वाचून. स्फूर्ती कडून म्हणजे ज्ञानाकडून येणार जे काय असेल ते ज्ञानच असतं. आत्म्याकडून येणार आम्हाला जे जे स्फुरण होतं ते ज्ञानमय असतं असं ज्ञानाला सांगणार. तरी काय देखो नाही देखत असेल, मग तू कशासाठी द्रष्टा आणि दृश्य असं पाहतो. द्रष्टा आणि दृश्य हे सगळं त्या चैतन्याचं ज्ञान स्वरूप आहे असं ज्ञान सांगितलं. तेव्हा या स्फूर्तीचं अधिष्ठानात नाही, आम्हाला जी स्फूर्ती होते स्फुरण होत त्याचं अधिष्ठान म्हणजे त्याचा भाव ठिकाणा आत्म्यात आहे. आत्म्यामुळे स्फूर्ती होत असते प्रत्येकाला. मेलेल्या मुलग्याला कधी स्फूर्ती होते का? स्फुरणच नाही, त्याचं रूप म्हणून. म्हणून हे जे आत्मचैतन्य आमच्यामध्ये आहे, आत्मा जो आहे त्याच्या चैतन्यामुळे आमच्या बुद्धीला स्फुरण येत. तेव्हा म्हणतात, स्फूर्ती करून पाहिलं तर पाहणाराही कोणी नाही आणि ज्याला पाहतो तेही कोणी नाही, ते सगळं ज्ञानच आहे. चैतन्याने स्फूर्ती येते ते ज्ञान आहे आणि ज्ञानाकडे पाहिला असताना कोणी द्रष्टा नाही कोणी दृश्य नाही, ते ज्ञानमय आहे सगळं असं ज्ञानवाद आपल्याला समजावे. अशा प्रकारचा हा जो विषय चाललेला आहे, हा ज्ञानवाद आपल्याला विविध अशा दृष्टिकोनातून मांडताय. आत्म्याचा विषय ज्ञानोबा आम्हासारख्या सामान्य साधकांना विविध दृष्टिकोनातून मांडताय. आत्मा कसा आहे,
तुम्हाला निदान या दृष्टिकोनातून कळेल, या दृष्टिकोनातून कळेल, या पद्धतीने कळेल, या पद्धतीने कळेल, म्हणून ज्ञानोबा आपल्याला विविध पद्धतीने त्या आत्म्याचं स्वरूप सांगतात. हे बघा आता पुढचा 246व्या ओळीमध्ये दृष्टांत देतात. पुढे फिरके ना दिसते, ना मागे डोकावी देखते, पाहता येणे याते स्फुरत रूपेची. पुढे आम्हाला जे दिसतं ते दृश्य येतं खरं, आणि दृश्याकडे मागे वळून पाहिलं की मागे दृष्ट असत. म्हणजे आपल्याला दृश्य पाहायचं असलं तर आपल्याला पुढे तो करावं लागतं तिकडे डोळ्यांना, आणि तो जो द्रष्टा असतो तो आपल्या या डोळ्यांच्या मागे इथे बसलेला असतो. आत्मा प्रत्येक ठिकाणी आत्मा आहे बरं. आपल्याही त्रिपुटीमध्ये आत्मा आहे म्हणूनच आपल्याची त्रिपुटी कळते, पण आपल्या त्रिपुटीमध्ये भेद असतो. ज्ञानोबा आपल्याला आता या ओळीमध्ये सांगतात 246व्या ओळीमध्ये, पुढे दृश्य रूपाने तो फडकत नाही, न फरकेने फडकत नाही, ना मागे डोकावी देखते, किंवा मागे तो द्रष्टा डोकावत नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य आत्मा जर आहे तर पुढे तो फिरकत नाही, मागे तो डोकावत नाही असं ज्ञानोबा म्हणतात. हे डोकावणं आणि फिरकणं जे आहे ना हे आमच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने आत्माच आहे सगळीकडे, त्याच्या दृष्टीनं पुढे येणं नाही, मागे डोकावणं नाहीये. तात्पर्य असं की आत्मस्वरूप हे सर्वत्र सर्व ठिकाणी सारखंच आहे. त्यामुळे पुढे काय मागे काय असा भेद आत्म्यामध्ये नाही. हा आमच्या दृष्टीने जीव भावामध्ये असलेल्या मी, आमच्या दृष्टीने हा भेद आहे असं ज्ञानोबा आम्हाला समजायला. आता ज्ञानोबा मला या एक मोठा प्रश्न आला. अहो ज्ञानोबा महाराज, तुम्ही म्हणतात तो पुढे फिरकत नाही, मागे डोकावत नाही असं तुम्ही आता समजले बर का. मग प्रश्न असा आला, दृश्य जर नाही महाराज तर ते आम्हाला का दिसतं? हे दृश्य नाही तुम्ही म्हणता ना, मग ते आम्हाला कसं दिसतं असा प्रश्न विचारला. ज्ञानेश्वर महाराजांना विचारला हा प्रश्न, अहो तुम्ही म्हणून राहिले की तो पुढेही नाही मागे नाही, दृश्य नाहीच आहे, दृष्टाही नाहीये, मग आम्हाला जे दिसतंय ते हे जे दृश्य दिसून आलं, हे जगत दिसतंय, हा संसार दिसतोय, माणसं दिसतात, हे सगळं दिसतंय ना आम्हाला, का दिसतं आम्हाला? आम्हाला असं का दिसावं? ते जर नाही तुम्ही म्हणता तर मग आम्हाला दिसतं का? ज्ञानेश्वर महाराज आपल्याला विचारतात, दृश्य कुणाला दिसले रे? कोणी पाहिलं? तू म्हणतो ना आम्हाला दिसत का? तर तुम्हाला जे दृश्य दिसतं ते कोणी पाहिलं सांग बरं. आमचं उत्तर हेच आहे की आमच्या डोळ्यांनी पाहिलं. झोपेमध्ये तुझे डोळे स्वप्नामध्ये बंद होते रे, मग ते दृश्य कोणी पाहिलं रे? पाहिजे. आता डोळ्यांनी दृश्य पाहतो असं म्हणावं तुमच्या आमची लगाडी पडली आता. कारण झोपेमध्ये तर डोळे गच्च बंद असतात आमचे, आणि तेव्हा जे चित्र दिसतं आम्हाला दृश्याचं तिथं अगदी जागृती सारखं दिसतं, जागेपणा सारखं दिसतं. मग नक्की सांग, तू जे पाहतो ते कोण पाहत? आता डोळे पाहतात असं कसं म्हणावं, पण आमचं कान तर डोळ्यांशिवाय सुद्धा स्वप्नामध्ये होतं, डोळे नसतात तिथं, तरी सुद्धा आम्ही पाहतो.
मग जागृतीमध्येच आमचे डोळे पाहता असं कसं म्हणता येईल आम्हाला? याचा अर्थ असा की तुला पाहण्याची जी क्रिया तुझी होते ती तुला कळली आहे की? अरे बाबा, डोळे हे तर जड वस्तू होती, काय पाहिजे? त्या जड वस्तूला चेतन, तो आत्मा, त्याची स्मृती मिळाली, त्याचं ज्ञान मिळालं म्हणून तुला पाहता येते. मग खरा पाहणारा कोण? आत्मा, तो चेतन, त्याची स्मृती, त्याचं ज्ञान. आता तुला तू म्हणतो मला दृश्य का दिसत नाही, त्याचं कारण तुला तो आत्मा कळला नाही. तू त्या आत्म्याला जाणलं नाही म्हणून तू असं म्हणत नाही की माझ्या आत्म्याच्या ज्ञानानं जे चैतन्य उद्भूत होतं त्याच्यामुळे माझी दृष्टी, माझे डोळे पाहतात. तुला हे माहिती नसल्यामुळे तुला जग दिसत असं म्हणतात. तेव्हा जगाचं जे स्वरूप आहे ते तुला का खरं वाटतं त्याचं कारण माहिती का तुला? हे दृश्य खोट असं का वाटत नाही? तू दोरीवर साप पाहिला ना अंधारात, दोरी होती, मग तुला साप का वाटला? महाराज, मला त्यावेळेला भ्रांती आली, भ्रम झाला आणि त्यावेळेला वाटलं की ही दोरी सापच आहे. मग साप होता का नाही तो? नाही ना. मग तसं हे जे दृश्य आहे ना जगाचं, तुझं हे जगत खरं आहे.